नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। बंद घरावर चोरट्याची नजर आणि काही क्षणात लाखोचा ऐवज लंपास, पण पोलिसांनी दाखवून दिली जबरदस्त चातुर्याची चाल। गुप्त माहितीच्या आधारे थेट सापळा रचत आरोपीला रंगेहात पकडले। 6,50,000 रुपयाचे सोन्याचे दागिने जप्त करत एक आरोपीलाही ताब्यात घेतले, तर मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे। नेमका कसा उलगडला हा घरफोडीचा थरारक गुन्हा, सविस्तर वृत्त पाहूया। लातूरमध्ये घरफोडीच्या गुन्ह्याचा मोठा पर्दाफाश झाला असून 6,50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। दिनांक 17 मार्च 2026 रोजी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला हे यश मिळाले। किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर वावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं। 16 मार्च रोजी गुप्त माहितीच्या आधारे राजीव गांधी चौक परिसरात सापळा रचून पोलिसांनी सोहेल मुस्तफा शेख या 26 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। चौकशीत त्याने कबुली दिली की बबन उर्फ राजाराम धोंडीराम बुधवाडे या फरार आरोपीने किल्लारी येथे बंद घर फोडून चोरी केलेले दागिने त्याच्याकडे विक्रीसाठी दिले होते। पोलिसांनी आरोपीकडून 5 तोळे सोन्याच्या पाटल्या, 5 ग्रॅमची अंगठी आणि कानातील फुले असा एकूण 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी किल्लारी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत असून लातूर पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे।